नमस्कार. इंदू यार्दी लिखित भारतरत्न या पुस्तकातील पुढील भारतरत्न आहेत मौलाना अबुल कलाम आझाद, राष्ट्रीय वृत्तीचे पुढारी. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील एक आघाडीचे व धर्मनिरपेक्ष नेते, थोर पंडित, प्रभावशाली पत्रकार आणि वक्ते या दृष्टीने मौलाना अबुल कलाम आझाद यांचे नाव संस्मरणीय झाले आहे. त्यांच्या काळातील मुस्लिम लीगचे नेते त्यांच्या राजकीय तत्त्वज्ञानाचे कठोर टीकाकार होते. पण ही कठोर टीका सहन करून हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्याचे त्यांचे ध्येय त्यांनी सोडले नाही. हिंदू मुस्लिम जातीय धार्मिक दंगली होऊ नयेत व भारतीय मुसलमानांनी राष्ट्रीय प्रवाहात सहभागी व्हावे, देशाचे व आपले हित साधावे अशी त्यांची धारणा होती. या धारणेस अनुसरूनच त्यांचे लिखाण, वक्तव्य व आचार चालत असे. काँग्रेसचे ते एकनिष्ठ अनुयायी असून काँग्रेस जनात त्यांना फार सन्मानाने वागवले जाई. मौलानांचे वडील खैरुलुद्दीन हे अरबीचे मोठे पंडित होते व धर्मगुरू असल्यामुळे त्यांचे शेकडो शिष्य उत्तर हिंदुस्थानात पसरले होते. 1857 नंतर ते दिल्लीहून मक्केला गेले व तेथे स्थायिक झाले. मौलानांचा जन्म 1888 मध्ये मक्का येथे झाला. 1898 मध्ये हे कुटुंब कलकत्त्याला आले. भारतात येण्यापूर्वीच त्यांनी आपल्या वडिलांकडून अरबी आणि उर्दू या भाषांचे सखोल ज्ञान प्राप्त झाले होते. दारसे निझामी हा शिक्षणक्रम अवघड व मोठा असूनही मौलानांनी तो फक्त 4 वर्षात पूर्ण केला. पर्शियन, अरबी आणि उर्दू या भाषेत त्यांनी 14व्या वर्षीच प्रावीण्य संपादन केले आणि पुढे ते कुराणाचे अध्ययन करू लागले. तरुण वयातच त्यांना मौलाना म्हणजेच आचार्य ही पदवी मिळाली. अशा रीतीने कोणत्याही शाळेत न जाता वडील व वडिलांचे मित्र यांच्याकडून शिक्षण घेऊन ते पंडित बनले. त्यांनी आपले मोहिउद्दीन हे नाव मूळचे बदलून आझाद हे नाव धारण केले. त्यांच्या वडिलांनी त्यांना इंग्लिश शिक्षण बिलकुल दिले नव्हते. 1908 मध्ये त्यांचे वडील पैगंबरवासी झाले. त्यानंतर ते इंग्रजी शिकले. याच सुमारास ते इजिप्त, इराण, तुर्कस्तान इत्यादी देशात जाऊन आले. तेथे अरबीचे उच्च ज्ञान त्यांनी प्राप्त केले. 1905 ते 1908च्या सुमारास भारतात आणि विशेषतः बंगाल, महाराष्ट्र या प्रांतातून राजकीय जागृतीचे, राष्ट्रभक्तीचे वारे वाहू लागले. आझादजी त्यावेळी केवळ 20 वर्षांचे होते. देशात त्यावेळी 2 परस्पर विरोधी प्रभावी प्रवृत्ती दिसून येत होत्या. देशातील हिंदू लोक देशप्रेमाच्या भावनेने भारावलेले व देशासाठी स्वार्थत्याग करण्यास तयार असलेले असे होते. ब्रिटिश सरकारच्या दडपण, अन्याय, जुलूम याला कसून विरोध करण्याचे त्यांचे धोरण होते. याउलट देशातील मुस्लिम समाज राजकीय चळवळीपासून अलिप्त राहून ब्रिटिश सरकारला पाठिंबा देऊन सरकारशी एकनिष्ठ राहणे हे त्यांचे मुख्य सूत्र होते. ही 2 विरोधी चित्रे पाहून आझादांना दुःख वाटे. आपले समधर्मी सहकारी इंग्रजांच्या भेदभीतीमुळे प्रभावित होऊन राष्ट्रीय प्रवाहात समरस न होता अलग राहतात व त्यामुळे देशाचे व त्यांचे पण हित होणार नाही हे आझादजी पूर्णपणे जाणून होते. त्यावेळी अलीगढ मुस्लिम विद्यापीठ भारतातील जातीयवादी राजकारणाचा अड्डा बनले होते. तेव्हा ही जातीवादी वृत्ती नष्ट करून मुस्लिम समाजाची मानसिकता कशी बदलावी त्यांनी यावर काही वर्ष चिंतन केले. श्यामसुंदर चक्रवर्ती व अरविंद घोष यांच्याशी त्यांचा संबंध आला व ते क्रांतिकारक विचारांचे व जहाल वृत्तीचे बनले. तेव्हा मुस्लिम समाजास योग्य दिशा दाखवण्यासाठी त्यांनी 1912 साली कलकत्त्याला अल हिलाल नावाचे
राष्ट्रीय उर्दू साप्ताहिक सुरू केले. या वृत्तपत्रातून ब्रिटिश सरकारच्या साम्राज्यशाही वृत्तीवर, भेदनीतीवर व इतर धोरणावर शरसंधान सुरू केले व मुस्लिम समाजाने शिक्षित होऊन आपली प्रगती करावी व जातीयवादास मूठ माती द्यावी असे आवाहन केले. थोड्या दिवसात या वृत्तपत्राचा खप 25,000 झाला. सरकारने ते पत्र नंतर बंद केले. त्यावर आझादजींनी 1915 मध्ये अल्बगलाग नावाचे दुसरे वृत्तपत्र काढले, पण तेही तितकेच जहाल असल्यामुळे 1916 साली रांची येथे त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. 1920 मध्ये त्यांची सुटका झाली व ते महात्मा गांधींना जाऊन मिळाले. गांधीजींशी संपर्क आल्यावर ते काँग्रेसचे एकनिष्ठ अनुयायी व कार्यकर्ते बनले. गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या स्वातंत्र्याच्या प्रत्येक चळवळीत ते अग्रेसर राहिले. असहकार, खिलाफत सविनय कायदेभंग, 1942चा चले जाव लढा इत्यादी आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे त्यांना 10 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. 1942 साली क्रिप्स यांनी भारतासाठी आणलेल्या योजनेत बोलणी करण्यासाठी इतर काँग्रेस नेत्यांबरोबर त्यांनी भाग घेतला होता. त्यानंतर नगरच्या किल्ल्यात 3 वर्ष ते स्थानबद्ध होते. 1945च्या सिमला परिषदेत पण त्यांचा सहभाग होता आणि 1946च्या हंगामी सरकारमध्ये ते एक मंत्री होते. काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा त्यांनी 2 वेळा सांभाळली, 1923 आणि 1940 साली. 1923 साली ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले तेव्हा पक्षाचे ते सर्वात तरुण अध्यक्ष होते. यावेळेच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी खिलाफत, स्वराज्य, बहिष्कार, विधायक कार्यक्रम, हिंदू मुस्लिम ऐक्य इत्यादी बाबींवर आपले विचार स्पष्टपणे मांडले. त्यांच्या प्रभावामुळे आणखी काही मुस्लिम काँग्रेसला येऊन मिळाले. डॉक्टर झाकीर हुसेन हे त्यातील प्रमुख. तेही राष्ट्रवादी होते. अबुल कलाम आझाद यांच्या प्रभावात त्यांचे धार्मिक चिंतन झाले होते. ते पुढे भारताचे 3रे राष्ट्रपती झाले. 1940 साली काँग्रेसचे अधिवेशन रामगढ येथे झाले. यावेळी 2रे महायुद्ध सुरू होते. यावेळच्या भाषणात आझादांनी ब्रिटिश राजवटीविषयी असंतोष, काँग्रेसची मागणी, अल्पसंख्याकांचा व भारतीय मुस्लिमांचा प्रश्न, युद्धात ब्रिटिशांना असहकार करण्याचे धोरण इत्यादी बाबींवर परखडपणे आपले विचार मांडले. त्यात मुख्यतः 90 दशलक्ष भारतीय मुस्लिमांनी अलिप्ततेचे धोरण त्यागून आत्मविश्वासाने व धैर्याने राष्ट्रीय प्रवाहात समावेश व्हावे, येथील हिंदू मुस्लिम अनेक वर्षांचे सहप्रवासी आहेत, तेव्हा त्यांच्यात एकी नांदलीच पाहिजे, एकी आणि शिस्त बाळगून महात्मा गांधींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्य तत्पर राहावे, त्यातूनच आपल्याला यश मिळणार, असे अध्यक्षीय भाषणाचे शेवटचे शब्द आहेत. यावरून त्यांची काँग्रेस निष्ठा व्यक्त होते. 1940 साली मिळालेले त्यांचे अध्यक्षपद देशातील चळवळीमुळे त्यांच्याकडे 6 वर्षे चालू राहिले. देशाचे विभाजन होण्यास त्यांचा तीव्र विरोध होता. असे विभाजन स्वीकारणे हा आपला पराभव आहे असे त्यांना वाटत होते. व्हाईसरॉय यांना विनंती करून बॅरिस्टर जिनांवर प्रभाव पाडावा व विभाजन टाळावे असा प्रयत्न त्यांनी केला. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री म्हणून ते रुजू झाले व सतत 11 वर्ष त्याच मंत्रिपदावर ते होते. प्रत्येक भारतीय मुलाला शिक्षण मिळावे अशी त्यांची इच्छा होती. उच्च शिक्षणासाठी अनेक संस्था त्यांनी स्थापन केल्या. उदाहरणार्थ युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, राष्ट्रीय प्रयोगशाळा, राष्ट्रीय म्युझियम, राष्ट्रीय वाचनालय व पुराणवस्तू खाते इत्यादी. आझादजी हे खरे ग्रंथप्रेमी होते. त्यांचे स्वतःचे मोठे वाचनालय होते. त्यांनी स्वतः काही ग्रंथ लिहिले व लेखही प्रसिद्ध केले.
त्यांनी लिहिलेली कुराणावरील टीका प्रसिद्ध आहे. भारताने स्वातंत्र्य मिळवले या नावाने त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले. ते 10-11 वर्ष तुरुंगात होते. जवाहरलाल नेहरूंप्रमाणेच ते तुरुंगात पुस्तके वाचणे व लिहिणे यात आपला वेळ घालवत. आझादजी अत्यंत साधेपणाने जीवन जगत. घरी फर्निचर ठेवीत नसत व आलेल्या सर्व पाहुण्यांना बसण्यासाठी चटईच असे. संपत्तीचा संचय करणे त्यांना आवडत नव्हते. ते भाड्याच्या घरातच राहत असत. त्यांचे वडील मृत्यू पावले तेव्हा त्यांची बरीच मालमत्ता होती. पण आझादजींनी त्यावर हक्क सांगितला नाही. पित्याच्या शिष्यांना ती देण्यात आली. आझाद तसे प्रेमळ स्वभावाचे होते व ते मितभाषीही होते. ते निवडक लोकांना जरूर तेवढीच पत्रे लिहीत. त्यांचे सचिव त्यांच्यातर्फे पत्रलेखनाचे काम करीत. आझादजी 22 फेब्रुवारी 1958 रोजी निधन पावले. एक थोर पंडित, मुत्सद्दी, पत्रकार व प्रशासक होते. अत्यंत विरोध असताना सुद्धा राष्ट्राची एकता व उत्थान यासाठी ते झटले. त्यांच्या विशेष